अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी माझ्या स्वामी समर्थ पाठीराखी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमचा फायदा होईल. तर चला सुरू करूया व्हिडिओला. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 14 याविषयी माहिती पाहणार आहोत. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मनोकामना पूर्तीसाठी मानला जातो. असे म्हणतात की गुरूंच्या चरणी दृढतर विश्वास व अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे 6 महिने नियमपूर्वक नित्य पठन केल्यास अचानक उद्भवलेली संकटे, हितशत्रूंचा त्रास, प्रापंचिक अडचणी, प्रदीर्घ आजार व अकाली मृत्यूयोग यांचे निवारण होऊन गृहसौख्य, समृद्धी व समाधान प्राप्त होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14व्या अध्यायाचे उपासनेचे जे काही नियम असतात ते आपण पाहूया व उपासनेचा विधी व उपासनेची सांगता कशी करावी हे आपण पाहणार आहोत. तर चला तर मग पाहूया त्याचे नियम काय असतात. उपासनेचा कालावधी हा 6 महिन्याचा असावा आणि गुरुवारी शक्यतो प्रारंभ करावा. आणि जी वेळ आपण ठरवलेली आहे, सकाळी समजा आपण 7 वाजता प्रारंभ केला पहिल्या दिवशी, पहिल्या गुरुवारी, तर त्यानंतरचा 6 महिने कंटिन्यू तुम्हाला 7 वाजताच हा 14वा अध्याय वाचायला. ही उपासना 12 वर्षावरती कोणत्याही व्यक्तीने करावी. सुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे व उपासाचे बंधन नाही. उपासनेचा वेळ निश्चित असावी. पठन सेवेत खंड पडू नये व वेळेपूर्वी जर कार्यसिद्धी झाली, कारण हा जो 14वा अध्याय आहे हा कार्यसिद्धी किंवा मनोकामना पूर्तीसाठीचा अध्याय आहे. त्यामुळे जर आपली मनोकामना पूर्ण झाली तर जी संकल्पित उपासना आहे ती पूर्ण करावी व सांगता करावी. ती मधात सोडू नये, 6 महिने पूर्णच करावी. सोवळ्याने वाचन करावे, पण वाचन होईपर्यंत दीप अखंड ठेवावा. रोज किंवा 6 महिने कंटिन्यू दीप ठेवायचा नाहीये, तर फक्त वाचन होईपर्यंतच आपल्याला दीप अखंड ठेवायचे आहे. आता उपासनेचा विधी काय आहे हे आपण पाहूया. उपासनेचा संकल्प करून मगच प्रारंभ करावा आणि सकाळी उठावे, छान आंघोळ वगैरे, देवपूजा करून आपण नित्यसेवा करून आपली, नंतर आपण ही उपासना संकल्प करून सुरू करावी. श्री गुरु दत्तात्रेयाच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची चौरंगावर स्थापना करून तिची पंचोपचारे म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पूजा करावी. आणि जर आपल्याला श्री गुरु दत्तात्रेयाची प्रतिमा आपल्याकडे नसेल किंवा मूर्तीही नसेल, तर मग आपण तांदूळ घ्यायचे आणि तांदूळावर आपलं सुपारीचा गणपती ठेवायचा आणि त्याला सुद्धा दत्तात्रेय म्हणतात. दत्ताच्या जेव्हा आपण पारायण करतो, आपल्याकडे जेव्हा मूर्ती नसते किंवा फोटो नसते, तेव्हा आपण तशा प्रकारे सुद्धा मांडणी करू शकतो. व 14व्या अध्यायाचे वाचन करावे. दत्त मंत्राचा जप करावा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करावा. आणि नंतर आरती, मंत्रपुष्प म्हणून झाल्यावर प्रार्थना करा. सायंकाळी स्नान करून दत्तात्रेयांना दूध, दीप दाखवावा व नमस्कार करावा. आणि जेव्हा आपण भोजन करतो त्या भोजनापूर्वी एक मंत्र म्हणायचा असतो. तो मंत्र असा आहे: यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय ममाकिं इष्टकाम प्रसिद्धर्थ पुनरागमनाय च. हा मंत्र म्हणून गंधाक्षता वाहून पूजा विसर्जन करावे. आता आपण उपासनेची सांगता किंवा समाप्ती कशी करायची ते बघणार आहोत. तर संकल्पित उपासना पूर्ण झाल्यावर दिनशुद्धी पाहून सांगता करा. दत्तात्रेयांना अष्टशतनामावली किंवा ओम द्रा दत्तात्रेय नमः या मंत्राचा 108 वेळा उच्चार करून दुधाने अभिषेक करावा व नित्याप्रमाणे पूजन आणि अध्यायाचे वाचन करावे. दत्तात्रेयांना महानैवेद्य दाखवा आणि एखाद्या ब्राह्मणाला किंवा वटूला भोजन, दक्षिणा किंवा एखादे वस्त्र द्यावे. नाहीतर मग छोट्या मुलांना आपण घरी जेवण करायला बोलावलं तरी चालेल. अशा प्रकारे 14व्या अध्यायाची माहिती होती व शक्य झाला तर हा मनोकामना पूर्तीचा 14वा अध्याय कराच. याने खरोखरच खूप फायदा होतो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. धन्यवाद.